चला मित्रांनो, हाय शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज मम्मी सकाळी सकाळी उठली. काय धावपळ चालली काय नो. मम्मी कुठं जायचंय आज तुला? उठले आज 5:30-6ला उठले. स्वयंपाक झालाय किती 7 वाजले आणि 7:30ला लगेच निघायचं, कारण की आज अशी गडबड आहे का पप्पांची गाडी टाकली सर्व्हिसिंगला आणि एकाच गाडीवर चालले दोघांचं. पण आता 2 दिवस झाले आपली पप्पाच नेत होती गाडी. आज आता दवाखान्यात जायचं तर गाडी मला पण लागते, पप्पांना पण जायचं कसं. मग मी म्हटलं त्यांना तर मी 7:30 पर्यंत आवरते आणि मग तुम्हाला सोडून आणि तसंच पुढं जाईल. तोपर्यंत आप्पा नगरपर्यंत बसने जाते आता. आणि दाजीला तिथं सोडलं का नगरमध्ये रेल्वे स्टेशनला. मग आम्ही दोघं जण जाऊ, तुम्ही ना आप्पा पुढं दवाखान्यात. आणि आज लवकर जाते दवाखान्यात म्हटल्यावर लवकरच येणार आहे, कारण परत तिथं आंबा उतरायचं पण राहिलेलं आहे. काल पण थोडासा उतरवला होता, पण 4:30-5च्या दरम्यान गेलो होतो. ताई आले त्याला आता ताई झाला नाही पूर्ण उतरून. तर मग आज परत जाणार आहे तर 1:30-2 वाजेपर्यंत मी माघारी येईल दवाखान्यातून आणि त्याच्यानंतर परत आंबा उतरवण्यासाठी जायचंय का. आणि आज बाजार आहे तर बाजारात भैया आंबे घेऊन जाणार आहे. जाणार आहे भैया? हा. काय पडलेली पाड दाखव ना किती आहेत म्हणून पाठवणार. आता गमीला गुणी तर नाही भरली, पण गमीला भरलंय. हे पण एवढे कैऱ्या तर काढून आणल्यात आम्ही. लोणचं तर घालायचं होतं. हे वरच्या आंब्याचे गोड आंब्याचे हे आम्ही घरीच ठेवतो आणि हे विकायचे असते. तर मोठं आहे त्यामुळं बिन ते थोडेच असल्यामुळं परत गिरायकांची चलबिचल होती. गिरायक सगळे त्याच आंब्यावर पडते, तर कारण ती जास्तीचा गोड आंबा आहे. गिरायक परत म्हणतात हेच आंबे पाहिजेत आम्हाला. मग एवढे आंबे आणणार कुठून, तर मग एकच दाखवायचा हाच आहे आंबा म्हणून. आणि एवढे पाड पडलेत पा भैया एवढे विकायला जाणार. त्यांनी तर आवरलंय सगळं, आंघोळ वगैरे सगळं. ते पलीकडं पण येतात. आता लोणचं घालण्यासाठी कैरी तर अजून आणायची, ती पण आणायची बाकी. आप्पा तर अजून इथंच येतं. आप्पाला म्हटलं तर पुढं जा. आप्पा जा ना पुढं. चहा चपाती खाऊन जाता का? चहा चपाती खा आणि मग जा पुढं. तिथं कॅनेटिक चौकातच बसायचा. मी येईन बरोबर मग तिथंच रोडलाच बसा, म्हणजे मला लक्षात येईल. चालतंय. कांदा मार्केट, अहो कॅनेटिक चौक. कांदा मार्केट कुठं आलं? ते रेल्वे स्टेशनचं पूल आहे ना तिथं. मग मी त्यांना सोडून देईन ना तिथं, मग आपण दोघं जाऊ पुढं. बाबांनी आवाज दिला होता मध्येच मला. चपाती लाटता लाटता गेले, कमी गॅस तर करून गेले, त्याच्यामुळे जळाली नाही चपाती. आणि नंतर बाहेर आता दिदीची पण आवरावरी चालली, ती पण आवरतीये. आज वांग्याचं भरीतच करून दिलं डब्याला. वांग्याचं भरीत. आपण एक चपाती वगैरे घेऊन जावं लागेल दुपारचं जेवणासाठी. आता अंड्याच्या पोळ्यात नाश्ता होईल सगळ्यांचा. दिदीचं चाललंय झाडून घ्यायचं काम. दिदी झालं का झाडून? बरं. ती छान असं झाडून काढले सकाळी सकाळी. बरोबर बाहेर येतील, कारण मी स्वयंपाकात असते. दिदी लगेच बाहेर येतील, झाडून काढते. पा स्वच्छ असं झाडून काढलंय, ढिगारा गोळा केलाय. आणि तुळस काय रोपायला तयार नाही, आता दुसरीच लावा लागेल पा एखाद्या वेळेस. कारण बघू पाणी घालून घालून होती का नाही. कारण जी आपण त्या कुंडीतून काढली ना ती मुळं असं तटतट तुटून वरती आल्या. तर बघू येते का नाही येते. छान असं सकाळचं वातावरण. सगळ्या झाडांमधलं ते आळ्यातलं सगळं झाडून टाकलंय, एकदम क्लीन असं झालंय. ते दाजी आले तर ओझं घेऊन गवताचं. आता दीदी जा दरवाजा उघड, गेट उघड. त्यांना झालाय उशीर, ते उघड लवकर. भैया तर तयार झालाय. भैया बाजारात जाणार आहे आज, है ना. दाजीने गवत पण आणलंय. दिवसभर स्वामिनीसाठी एकटीसाठी चारा लागतोय पा. तर घेऊन तर यावंच लागतं रोज. कालचाच एवढा शिल्लक राहिलाय, तरी पण आज घेऊन आलेत परत. आणि आज पाड पण आलेत परत. हे पाच परत एकदा पाड आलेत. दाजीने आता सकाळी सकाळी आणलेत जाऊन. खालची ना काल 5:00 नंतर आहे ना, घरी आल्याच्या नंतर भरपूर असं वारं सुटलं होतं. दुसऱ्या आंब्याचे पण येतं आणि हे पण आहेत, दोन्ही पण आहेत. हे पण घेऊन जा भैया. हा माहिती पप्पाला जायचंय म्हणून. होय हो भैया, एवढा पाड घेऊन जाऊ राहिलं बाजारात. गमीला भरून. आत्याबाई पण आहेत तिथं.
चल दीदी आवर लवकर, मग मला पण जायचंय. बाकीच्या चपात्या लाटशील का तू? हां झाल्या डब्याचे ते सगळे झाले. आता घाई गडबडीचं काम आता निवांत तेवढ्या लाटून घ्या, घे तेवढ्या गमिल्यात. आणि हे दुसरे आंबे आहेत ना ते लगेच तिथं टाक पोत्यावर. चल घे आतमध्ये. भैया चहा द्या आपण. चल चहा चपाती दे, मग आपण ना पुढं जाणार लवकर. चहा ठेवलाय ना. उकळलाय तूच ठेवलाय ना. हा जा घेऊन या वाटी ती. ते टाकलं दूध पण टाकलंय. चला भैयाचंच काम आहे रोज आपण चहा वगैरे द्यायचा. आज पण दिला भैयानी चहा. आप्पा चहा कोण करतं रोज तुम्हाला 5 वाजता? दीदी का भैया? कधी भैया करतो कधी दीदी करती. दोघांकडे चहा आहे, कारण त्यांना पण तुझं नाही नाव निघत लवकर, दीदी तेव्हाच निघत. तर दोघांकडं संध्याकाळचा चहा दोघांकडचे कोणी पण एक जण करतं बाजूला भैया. तर ते पण शिकले पाहिजे. मी जर कधी नसले तर चहा करून पितेत, मग निदान चहा चपाती बिस्किट वगैरे खातात मी नसताना. तर त्याच्यामुळे मी त्यांना शिकवलं चहा बनवायचं. छान करते चहा. मग निघाले ना पाहू तुम्ही पुढं? बरं बरं जा मग, तिथंच बसा रोडलाच, मला बरोबर दिसले पाहिजे तर. चालतंय चल. तुझं आवरलं? चपाती जळ ना, चपाती ठेवली मी. नाही केलाय कमी गॅस. सकाळची धावपळ अशीच असते, कारण की ना हे कर ते कर करण्यात जातो. आता एवढ्या चपात्या ना दीदी करणार आहे, बाकीच्या मी केल्यात आता घाईच्या चपात्या. नाश्त्याला पण झाल्या सगळ्यांच्या. तर आता मग गरम गरम चपाती खाण्यासाठी. तुला काय करायचं नाश्त्याला? अंड्याची पोळी. पप्पा अंडे आणायला गेलेत, अंड्याची पोळी करते गरम गरम छान अशी. दोघं खाऊ, पप्पा खाते आणि दीदीला पण करून ठेवते, हे की नाही. चल बाय.